तर बाहेर चाललोय, आज 5:30 वाजलेत बघा सकाळचे. आणि अनु पण आवरली. अनु ये की इकडं. तर अनु कशी दिसते बघा. अनुला टोप बांधले तर तिला टोपडं नको झाले, का तर तिला टोपडं नको वाटते घालायला ना. तर बाहेर चाललोय. तर बघा आता कुठे. इथे सकाळ सकाळी ना मी चालले होते रामापूरला. आणि लांब जायचं असल्यामुळे सकाळी लवकर मी निघाले होते. आणि वातावरण बघा खूप असं ना थंड हवा सुटली होती, का तर सांगोल्यात रात्री पाऊस झालेला होता. आणि पुढं आल्यानंतर बघा इथं पवन चक्क्या सुद्धा नीट दिसेना झाल्या होत्या. हे बघा की कसं सगळं अगदी ना धुकं धुकं दिसायला लागलं होतं. आणि घाटातून रेणावी घाटातून म्हणा भिव घाटातून हे चाललो होतो आम्ही. आणि इकडे तर ना लगातार सारखा पाऊस बर का. आणि झाडं सगळी कशी हिरवीगार दिसायला लागल्यात. आणि गवत तर किती सगळं आलं होतं ना. इकडं तर खूप असं थंडी वाजायला लागली, म्हणजे गार हवा एकदम सुटलेली होती इथनं. आणि अनु जरा झोपायला लागली, उठायला लागली थांबत थांबत. मग चाललो होतं. आणि इतर बघा ना कधी कसं दिसायला लागले अगदी झाडं, म्हणजे अगदी डोंगराळ भागातलं कसं वाटायला लागलं तर छान, म्हणून इथलं घेतलं. आणि इथं भाळवणीत आलो होतो आम्ही. भाळवणीत एंट्री अजून करायची होती, तर इथं तळ्यात ना इतकी सगळी कमळं ना, खूप कमळं आली होती सगळी अशी उगवून मस्त अशी. मग तिथं थांबून थोडा वेळ मी घेतलं. आणि मग इथं भाळवणीत आलो. ह्यांच्या कामं चालली होती सकाळ सकाळी. 8-8:30ला चालते ना मी, तर धारा वगैरे काढायच्या त्यांचं चालू होतं. तोपर्यंतच आम्ही गेलेलो होतो. आणि आत्याची मुलगी आहे इथं भाळवणीत, त्यांच्याकडं तब्येत खराब झाली काय म्हशीची? बर ओलच पाहिजे. आणि कमी पडले की दगाच करते. आणि माजरीची उठून वैरण गायला रात्री फुटली तिला चांगली. किती जर काढते तर आणि म्हणते म्हणजे काही काय अहो एवढं खाते तरी पण तब्येत तशी नाहीच की. मग आता आल्या पावसापासून ओलीवर नाही, नव्हती ओलीवर. जसं पाऊस पडणार नाही तसं तेलाचं वाढलं. त्याचं कसं एकदा जर चालू केलं तर तिसऱ्याला तरच पाहिजे नाही. एकदा काय द्यायचं की एकदा ही म्हणलं की नाही मग खात नाही. भाळवणीत आले बघा मी. बटाट्याची भाजी करायला लागले. भाजी म्हणजे आमटी. तिकडं गवारीची भाजी केलेली आहे. आणि कट बघा कसा दिसायला. आणि आम्ही मात्र गाडीवर झोपली होती, ती अजून झोपलेलीच आहे. शेंगदाण्याचं कूट घालायला लागले मी. आभाळ आलंय ना बाहेर, करून पडलो. पाणी स्वयंपाकाला पण फिल्टरच. भाळून जेवण वगैरे केलं. आणि आता आम्ही रामापूरला चाललो होतो. रामापूरला दुसरा एक मार्ग आहे शॉर्टकटने जाण्याचा भाळवणीतून, पण तिकड्या पुलावर पाणी होतं खूप आलेलं. आणि तिथल्या पुलाचं बांधकाम पण काहीतरी चालू होतं, त्यामुळे तिकडून जाता आलं नाही. मग हे दुसरा मार्ग आहे, थोडासा लांब आहे इथून. आणि इथून आम्ही चाललो होतो शिरगाव रोडवरून. आणि हे बघा इथं इतकं पाणी आलेलं होतं ना, कसं दिसायला लागलं होतं मस्त असं. आणि इथून परत मग आम्ही रामापूरला पोहोचलो. आणि इथं मासे पकडायला किती लोक जमली होती, मासे पकडायचं चालू होतं. आणि इथं मग आलो आम्ही पहिल्यांदा
काकीच्या घरात. तर काकी झोपल्या होत्या, मग काही उठवलं नाही त्यांना. मग इथं भाऊजी होती, भावाची बायको मोठ्या. मग तिथं थोडा वेळ थांबलो आणि इकडं म्हणजे असं पूर्ण असं मोठा वाडाच आहे आमचा, पण आता थोडं पडलंय वगैरे, कसं लागल तसं बांधकाम केलेलं आहे ज्याच्या त्यांनी म्हणजे आपापल्या सोयीप्रमाणे. आणि तिथं थोडा वेळेस थांबलो का तर जेवण वगैरे भावनेत करून आल्यामुळं मग तिथं बॅगा ठेवल्या, पाणीच फक्त पिलं आणि लगेच मग तिकडं चुलत्यांच्या घरी त्यांना बघायला, तिथं शेजारी आहेत आमच्या वाड्यातच पलीकडे जरा साईडला, मग तिकडे गेलो. आता आलो बघा, भावनेत थांबून थांबून आता पोहोचलो इथं रामापुरात. आता काकी झोपल्यात, म्हणजे आता झोपू द्यात पलीकडच्या रूम मध्ये. पाणी वगैरे पिऊन पंखा लावलाय, शांत बसले, उन्हात नाही. चुलत्यांच्या म्हणजे ती पण चुलत्यांचंच घर आहे. आता दुसऱ्या चुलत्यांच्या घरी चालली मी, त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांना बघायला. अगं आलो पायाला घेतली. कुठं आहे दादू? कुठे गेला? दुट्टी कुणीकडं? होय. माझी तिची भेट तर आता किती वर्ष झाली. काय चाललंय? काय निवांत. इकडेच गेला गावी सांगोला. नाही दुकान चोपडी गावाकडच्या साईडला, राहायला सांगोला. होय. मी इकडे राहणार येत होतो, बापू आणि इथं मी ना ज्या चुलत्यांना बघायला आले होते तिथं आलेले होते, म्हणजे ते चुलते होते दुसऱ्या रूम मध्ये. तिथं मी नाही शूटिंग घेतलं, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि इथं काकीजवळ तर मी इथं बोलत बसले होते. आणि हा भावाचा मुलगा आहे. आणि इथं बसले आणि तोवर पाऊसच चालू झाला. पलीकडे अशी रूम आहे ना, तिकडं मग जाता येईना म्हणल्यावर इथंच थांबले होते. आणि परत पाऊस कमी झाल्यावर मी पलीकडे गेले. आणि मी ते दाडायचं सांगत होते की सांगलीला गेट टुगेदर होतं ना, तिकडे गेले नाही म्हणून मला ते विचारत होत्या का आली नाहीस. मग सांगत होते माझ्या दाढ दुखते, रूट कॅनल चालू होतं, त्यामुळे मला नाही येता यायला. मी चाललो होतं माझं ते सांगायचं. सांगलीचं कुठं जवळ आहे? एसटी नाही यायचं ग, एवढ्या लांब गाडीवर जायचं नाही. एसटी होत्या का नाही तिकडं सांगली. म्हणलं तिला मी सांगितलं होतं नाही जमणार. बस बस ठेवा. काय म्हणते तब्येत? पोरच गेली. हा ती आत जाऊन बसलाय शौर्य. या बारकीला बांधले शौर्य आत बसलाय. बारक्या त्या दुसऱ्या दोन त्या मग ती चुलती आहेत की शेजारी आहेत ना. मग आणि चिटकून घरायचं ऐकली मला कुठं काय झालं कणकणी. लेक कशी दिसते बघून? जाम आहे. आधी मरतुगडी होती, आता बरी दिसते ना. अगं बाई मग ते तसंच चाललंय आमच्या दिदीच. विचार की नानीला माहिती याच्या मानानं होत नाही. तिचं सीझन झालं नाही दुसऱ्या पोराचं. तीन झाली सीझन. माझं 3 झालं.
गेली म्हणलं आज मला खरंच काकांची जायला गाडी घेतलीस. झालंय. होय? घेतो. काकांची गाडी घेतलीस. आलेच होतं दारात. होय. मग आधी गाडी घेतली डबरा कुठे निघत कसा मग हॅलो हॅलो घरी यायचं का बाहेर यायचं काय नाही का आपण मैत्रीण आल्या वापरण्याची ती म्हणत होती फोन द्या तिच्याकडे म्हटलं घरात आहे का बघूया असं म्हणलं. तसं बदल करणार काय नंबर देतो बर बर ठीक आहे अमृत बर बर ठीक आहे हो करा. खरंच जायला नंबर घे हो नंबर घ्या माझ्या पोटात बसतं तेवढं मी खाल्लं तुझं बरोबरच आहे की त्यांचं आज का म्हणताय नाही शूटिंग अहो नुकतं पाहुण्याचं जेवण करून आलो इथं आली आता काय जाते का काय मग कसं राडी तुम्ही जा तिला घेऊन म्हणून जायला म्हणून नको म्हणलं तर करू नकोच ते 4 पायरी उतरून भूक खाली लागली असती तर सांगितलं असतं कर म्हणून आता तिकडे वर अजून तिथं आता काय नाही. नकोच म्हणून आता काय जात नाही काय म्हणजे चहा आता पाणी करा चहा सुद्धा जायचं नाही आता आलं हे. आणि ह्या काकी ज्या झोपल्या होत्या ना मी आले त्यावेळेला त्यांचं निवडायचं काय काय चालू होतं धान्य निवडायचं आणि मी तिकडं खालच्या घरातून आले दुसऱ्या म्हणजे चुलत्यांच्यातून आणि इथं थांबले होते ते आता काय करू दे म्हणतो त्या म्हणलं काही नको तिकडं पण चहा नाश्ता झाला होता मग इथं फक्त मी चहा घेतला म्हटलं आता काहीच नको नको म्हणून आणि इथं बाहेरच बसलो होतो आम्ही गरम आत होत होतो ना त्यामुळं मग बाहेरच आम्ही थांबलो होतो आणि इथं गुलाबाची खूप अशी फुलं लागली होती झाडांना आणूच चाललो होतो तोडायचं सगळी ही जायची भीती वाटते चहा चिंतायचं का काही नको आता चाय हो जरा जरा माझा व्हिडिओ करू नका मग तर घेत होता आता काय करायला लागलाय सा काहीतरी बसा ना. थोडासा करा चहा अर्धाच कप आता काहीच कसं नाही हो चहा तर किती किती उशीर म्हणले जेवायला सा तिथं? आत गेली घरात आणि पाऊसच चालू झाला ते नाण्याच्या खुलीकडे सव जायला येणार धो 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 आणि ती तिथलं आतलं चढून येते आम्हाला जायला चहा चपाती होय माग तो डोकं असं कर डोकं जरा तो वर शेंडी दिसते आता या येतोय सुट्ट्या काय म्हणतोय कसं हा ये लागली आणि आता मी चालले होते जायचं टाइम झालं बराच वेळ झाला होता आणि किती वेळ थांबलं तरी पण काय वेळ पुरतच नाही आणि इथं आणू आली ती हळदी कुंकू लावून घ्यायला आणि इथं हळदी कुंकू लावून ओटी भरली मी निघाले परत निघण्यासाठी तर की मध्ये दाडो येऊन उभं राहतंय पण कर वहिनीच्या पण मोबाईल हा मगाशी वरती होता वरती काय तर करत होता मी नागिनच्यात दिसलं मला हा हा कोण हा तिला घेऊन यायचे नानी आणि अगदी आमच्या घराच्या समोरच ह्या वहिनींचं घर आहे आणि त्यांच्या मुलगीचं लग्न होतं त्या लग्नाला त्यांनी मला बोलवलं होतं पण मला येता आलं नाही म्हणून मी भेट घ्यायला गेली होती आपली त्यांची आणि आणायचे म्हणजे त्या मुलगीचं जे लग्न होतं ती पण आलेली होती त्यामुळे मग म्हणलं आता बरं झालं तिची पण भेट झाली माझी आणि भेट झाली तर वहिनींची पण झाली आणि वहिनींच्या सासू आहेत त्या मा म्हणतो आम्ही सगळे त्यांना आणि त्या तर मला म्हणायला लागल्या अमृता आली की येत नाही म्हणून रडायला लागल्या त्या पण
त्या रडायला लागल्यावर मग काय मी पण लागले रडायला. आणि मस्त असं इथं पण थोडा वेळ थांबलो आणि निघालो परत तिथून मग मंदिरात येण्यासाठी, श्रीराम मंदिरात. इकडे जा तिकडे. तुझं नाव नाही सांगितलं. दीदीला घेऊन आली नाहीस? दीदीला घेऊन नाही आली? काय म्हणतेस दीदीला? नवरा चांगला दीदीला काय म्हणतेस का ना? आणि हे रामापुरातलं श्रीराम मंदिर जिथं मी नेहमी अगोदर यायची, कधी तर पूजा करायची, संध्याकाळच्या आरतीला असायचे आणि दिवसभर पण कधी काय वाचन असलं तर मी वाचायला यायची. आणि इथूनच माझी जे गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन मी वाचते आत्ता, ती सुरुवात माझी ह्या राम मंदिरात इथूनच वाचण्यापासून झाली होती. इथं पुस्तकं ती होती ना सगळं प्रवचनाचं, मग तिथंच मी वाचत होते, त्यामुळे मला ती सवय लागलेली होती. आणि इथं दर्शन घेतलं आणि मूर्ती बघा ना श्रीरामांच्या, सीता मातेची किती मस्त आहे, किती छान अशी पूजा केलेली आहे आत्यांनी. आणि इथं सगळ्यांचं शनिवार असल्यामुळं ना आपलं हनुमान चालिसाचं वाचन चाललं होतं आणि ते वाचन एकदा करत नाहीत, 11 वेळा वाचन करतात तिथं. आणि मी गेले त्यावेळी तेच त्यांचं चालू होतं आणि थोडंसं राहिलं होतं, मग मी थांबले तिथं. मला आत्यांची भेट घ्यायची होती म्हणून मी आले होते आणि राम मंदिरात मला दर्शन पण घ्यायचं होतं. त्यामुळे मी कधी पण गेले रामापूरला तर अगोदर मंदिरात दर्शन घेण्यासाठी नेहमी जाते. फक्त दुपारचं थोडा वेळ बंद असतंय ना, मी नेमकी दुपारी पोचले होते म्हणून गेल्या गेले नाही, नंतर येत्या वेळी गेले, मग त्यावेळेला चालू होतं. मग राम लखन सीता सहित रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय, बोलो भाई सब भक्तन की जय, जय जय रघुवीर समर्थ, श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सहाय, वरण मनोहर सुखाय पूरजाय, बुद्धि न जाइए सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहि क्लेश विनाश, जय सुमति संगी कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित हाथ वज्र विराजे, कांधे मूंज मुसाजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजग वंदन, विद्यावान गुणी चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिया दिखावा, विकट रूप धरि रंभे रावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर होय. गाय दूध ते माणसाला कसले चांगले ते चरण्याचे बोलले तेव्हा त्या पोगाय म्हणते नाही हो. देव बाप्पा गेला पिल्लू अनु ये चल बाळा ये
चला चला उशीर होतोय. पुन्हा निवांत कर पण आज पोचण्याचं कर आठवणीनं पुन्हा सावकाश निवांत कर किंवा करायची पण व्यवस्थित राहा. त्यांच्या पण घेत घे नामस्वरांचे प्रवचन संध्याकाळच्या वेळेला तर पुढे मोठ्या जाण्यात काही वर्षांचा अभ्यास द्यायला लागत नाही. 6 वाजता पण दिवा लावलो नाही वेळेला त्यावेळेस ते वाचायचं मग स्वयंपाकाला ते सकाळचं वाचन शक्यतो 9 तास जाते त्यावेळेस आता फोनवर बोलू जा फोन मात्र कर बर का बाई. आणि इथून मी निघाले आता मंदिरातून. आणि ह्या ज्या आहेत ना मंदिरामधल्या आत्या त्यांचा पण माझ्यावर खूप जीव आहे. आणि हे बघा इथं विट्यातून निघालो होतो. विट्याच्या पुढं आलो होतो आणि आभाळ इतकं आलेलं होतं. आता वाटलं नेमकं पावसात सापडतोय काय की आम्ही आणि भिजतोय का तर सगळीकडे एकसारखं आभाळ पूर्ण असं दिसायला लागलं होतं गच्च अगदी भरलेलं. पण ना देवाच्या कृपेनं कुठंच आम्हाला पाऊस लागला नाही. आम्ही घरापर्यंत आलो पण काही पाऊस नव्हता काय नाही.